पंचायत वर्षापासून राहत होते. त्यांची मनस्थिती पण राजू त्याला परिपूर्ण सगळं पुरवत होता, मुलासारखा बघत होता. कोणी नातेवाईक असून सुद्धा इथे येत होते. आणि राजू महिन्याचं सामान भरायचं, काय मदत लागली तर द्यायचं. तुझी मनस्थिती ठीक नसल्यामुळे राजू सगळं लाईट वगैरे राजू घरामध्ये सगळं बघत होतं, सगळं पुरवत होतं. असा एरियातला आमचा लाडका राजू सगळ्यांना सहमार्ग. धन्यवाद. हे आणि यांचे मिस्टर मागील कित्येक वर्षापासून राहत होते, परंतु मिस्टर त्यांचे 10-15 वर्ष झाले ऑफ झाले. त्यांचं पण सर्व कार्य मीच केलं आणि यांचं पण आता यांचं मी मुलाप्रमाणेच होतो. यांचं सर्व मुलाप्रमाणेच मी यांचं काम केलं. मला काही जास्त बोलायला नाही समजा. तर धन्यवाद. आलेले राजूभाऊंनीच केलेलं आहे हे काम. इथलं एवढं 26 वर्ष झालं बघतो. राजूभाऊच त्यांना करतात. दवा पाणी त्यांच्या नवऱ्याचं सगळं राजूभाऊच करत आलेले, बाकी कुणी नाही ना. त्यांच्या नवऱ्याचं तिचं राजूभाऊने केलं की किडे पडले, तुला दमा होता, हॉस्पिटलला उचलून न्यायचे. काल एवढे सिरियस झाले तरी तिथे मी बी होती, राजूभाऊ होते. ॲडमिट त्यांनी केलं. बहुतेक तिच्या नवऱ्याचं याच्यापासून सगळं त्यांनीच केलेलं आहे. सगळं तिचा दवाखाना, त्यांच्या बायकाचा खर्च, तिच्या सगळं. आपलं शेजारी पाजारी येता जाता आम्ही त्यांच्याशी बोलायचं वगैरे, हसायची वगैरे, काय नाही एवढं आमचं म्हणजे खास संबंध नाही आला आहे. पण मागायची, कधी खायला वगैरे मागितलं तर आम्ही आपलं वडापाव वगैरे काय द्यायचं त्यांना असं खायला. बाकी जास्त संबंध नव्हते आमचे. सर्वात जास्त सेवा म्हटलं तर राजूभाऊंनी केली. जवळजवळ 26 वर्ष ते त्यांची सेवा करतात. ते आज त्यांचं खाण्यापिण्याचं सर्व तेच पाहत आलेले. ते आणि ह्या त्यांच्या बाजूच्या खूप त्यांनी त्यांची सेवा केली. खूप शेवट म्हणायचं त्यांनीच केलं, पण त्यांचे नातेवाईक वगैरे नाही. कांता पांचाळ या महिला आज त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्या फार आजारी होत्या. गेली 25 वर्षापासून आपले सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नांगराळे हे त्यांची देखभाल करत होत्या आणि त्यांना खाणं पिणं कपडा लत्ता या सगळे व्यवस्था त्यांनी त्यांच्याकडे व्यवस्था एवढ्या वर्षापासून करत होते. आणि त्यांचे 12-13 वर्षापूर्वी मिस्टरसुद्धा त्यांचे निधन झालं, त्यावेळीसुद्धा त्यांनी त्यांचं सहकार्य केलं. आणि त्या महिलेला आत्तापर्यंत नातेवाईक वगैरे कोणीच त्यांच्याकडे येऊन त्यांची विचारपूस करत नव्हते. परंतु या ठिकाणी आपल्या विभागाचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नांगराळे यांनी त्यांची वेळोवेळी त्यांची विचारपूस करून आत्तासुद्धा त्यांना 8 दिवसापूर्वी आजारी होत्या, त्यांना शताब्दी हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करून त्यांचा प्रथम उपचार केला. परंतु काल त्यांची प्राणज्योत माळवली आणि आज या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी या ठिकाणी होत आहे. विभागातील सर्व नागरिकांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.